हॅलो, मी पल्लवी. तर श्रावणातील दुसरा सोमवार आणि आमचं अचानकच ठरलं आपण जायचं रामलिंगला. तर 5-5:30 वाजता दुपारचे आमचं रामलिंगला जायचं ठरलं. रामलिंगमध्ये जाण्यासाठी मस्त असं निसर्गरम्य वातावरण, छान हिरवळ झाडी पाहत जायचं. इचलकरंजीहून काय जास्त लांब नाही रामलिंग. मग आम्ही जाण्यासाठी निघालो आणि फिक्स आमचं ठरलेलं म्हणजे ज्ञानेश झोपला. तिथे कुठेही तुम्ही जावा तो झोपणार. त्या स्पॉटला गेल्यावर त्याला पहिला उठवलं, नारळ वगैरे घेतला आणि मग आम्ही आत गेलो. आत जाऊन पाहतो तर गर्दी खूप होती, कारण सोमवार होता श्रावणातला. म्हणून आम्ही काय लाईनमध्ये वगैरे थांबून दर्शन नाही घेतलं. गाभाऱ्यात वगैरे जाऊन बाहेरच्या बाहेरूनच दर्शन घेतलं देवाचं. मंदिर बाकी आणि मग लगेच आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मंदिर छान गार वातावरण, त्यात देवाचं दर्शन खूप मस्त झालं. येता येता लगेच ज्ञानेशला आमच्या दिसलं चक्र फिरवतेलं ते पवनचक्की. त्यानं लगेच त्यांच्या बाबांना सांगून ते घेतला. दोघं जण असलेत की चांगली चैनी असते त्या दोघांची. बाकी काय पण घेणे वगैरे ते झालं की लगेच आम्ही निघालो गाडीवरून. बघा तो कसं ते चक्र फिरवतोय.